छोटीशी गोष्ट समजावून जातो. हे जे इंदू मिलच्या बाबतीत या मनसेनी जे म्हणलं होतं की बाळासाहेब ठाकरेचं स्मारक इंदू मिल मध्ये उभं राहावं, हे साहेब मोठं प्लॅनिंग आहे. कारण की बाळासाहेब ठाकरे नंतर आता कोणाला जर हिंदू हृदय सम्राट म्हणून घेण्याचा जर स्वप्न जर पडत असेल तर ते राज ठाकरेंना पडत आहे. राज ठाकरे हा जो मनुष्य आहे, राज ठाकरे हा जो मनुष्य आहे, राज ठाकरे हा जो मनुष्य आहे हा बाळासाहेबाची साहेब कॉपी मारतो. बाळासाहेबाची, बाळासाहेबांनी जे मराठीचं जे केलं होतं ते बिलकुल स्टाईलनं राज ठाकरेंनी केलं आणि 2-4 आमदार निवडून आणले. ते स्टाईल जसं बाळासाहेबांनी बाबासाहेबांचे पुतळे फोडण्याचं जे शिवसेनेनं केलं होतं दंगल, बिलकुल सेम त्या माणसाच्या डोक्यात आहे. त्याला असं वाटतं की इंदू मिल मध्ये जर बाळासाहेबाचं स्मारक जर मागलं तर ही लोक आणि भडकतील आणि मग यांच्यात मग एकदा दलिता म्हणजे बाबासाहेबाच्या समाजाचा जर विरोध जर केला की मग लोक आपल्या पाठीशी येतात बाकीचे हिंदू. कारण की त्यांना बाबासाहेबांचा तिरस्कार आहे, कारण की त्यांच्या मनात बाबासाहेबांविषयी नाही का फार फार असं कलुषित पेरून ठेवलेलं आहे. आणि असं जर झालं तर मग हा राज ठाकरे काय हिंदू हृदय सम्राट बनण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून लक्षात ठेवा, राज ठाकरेच्या त्या चिथावणीकडे लक्ष देऊ नका. आणि आता ती काही गोष्ट राहिली नाही. त्या काळामध्ये जे झालं ते झालं. शिवसेनेच्या काळामध्ये आता पुन्हा कोणी येणं आणि दंगली घडवणं, कमीत कमी आमच्याशी पंगा घेणं, आता हे काही साधी सोपी गोष्ट राहिली नाही. कारण की आम्ही तलवारी उगारत नाही, आम्ही आता लेखणी उगारतो. आणि आम्हाला जर बंदूक किंवा तलवारी जर उगारायची असेल तर आम्ही पोलिसांच्या बंदुका किंवा दंडुके उगारू, स्वतःचे नाहीत. समजलं ना मी काय म्हणलं? आपण कायद्याचं संरक्षण घेऊ. तुम्हाला काय करायचं आहे ते करा. किती कापणार आम्हाला किंवा किती दंगली करणार करा. तर राज ठाकरेचं लक्षात ठेवा साहेब, तो असे बहुत चाली खेळणार आहे. तो माणूस म्हणजे घटनाविरोधी आहे, तो म्हणजे प्रांतवादी आहे. तो काय म्हणते महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा, फक्त मुंबई माझी आणि मी मुंबईचा असं त्यांना म्हणावं. कारण की आपण वेगळा विदर्भ करणार आहोत. आणि वेगळा विदर्भ का होत नाही माहित आहे तुम्हाला? तर वेगळा विदर्भ झाला तर चटकन त्या वेगळ्या विदर्भाचा मुख्यमंत्री हा बौद्ध बनणार आहे. विदर्भाची सत्ता फक्त बौद्धांच्या हातात राहणार आहे. त्यांना सर्वांना ठाऊक आहे, कारण की आपली संख्या तिथे जास्त आहे. 8वा छत्तीसगड आला त्याबरोबर आदिवासी मुख्यमंत्री झाला. ते नवीन राज्य झाल्याबरोबर आदिवासी लोक मुख्यमंत्री झाले. आदिवासी कधी मुख्यमंत्री झाले असते का? अरे विदर्भ अलग केल्याबरोबर पूर्ण सत्ता आपल्या हातात येणार आहे. बाबासाहेबांनी तिथं धर्मांतर केलं, दीक्षाभूमी आहे. म्हणजे त्याच्या सर्व जगातले लोक नाही का त्या पवित्र भूमीवरून त्या विदर्भात येणार. या सर्व लोकांना ती भीती आहे. या लोकांच्या हातात जर समजा एक राज्य जरी गेलं तरी हे पूर्ण देशावर कब्जा करतील. म्हणून ते वेगळा विदर्भ होऊ देत नाही आणि तो वेगळा विदर्भ होणार आहे, चाहे कोई कुछ भी बोले. आणि मग हा काय कोणता महाराष्ट्र म्हणतो काय? तर त्याच्यामुळं राज ठाकरे पासून सावधान राहा. राज ठाकरे पासून सावधान राहा.